मोदी रडतात आईला शिव्या दिल्या म्हणून. मग भाजप नेत्यांनी जरांगेंना कोणती भाषा वापरली? भाजप दुतोंडी गांडोळासारखा संजय राऊतांचा हल्लाबोल. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत भाजपचे पडद्यामागचे म्हणणे वेगळे आहे. भाजप दुतोंडी गांडोळासारखा आहे, ते अजूनही जरांगे यांची कुचेष्टा करतात. जरांगे पाटील यांच्या बाबतीत भाजप नेत्यांची भाषा हीन दर्जाची होती. ती भाषा एकदा पंतप्रधान मोदींनी ऐकावी. मोदी रडतायत की आईला शिव्या दिल्या म्हणून. इथे जरांगे आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांचे नेते कोणती भाषा वापरत होते तेही ऐकावं. अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की मनोज जरांगे पाटील इथे आल्यावर जो टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला, घाणेरडी भाषा वापरली. फक्त फडणवीस यांनी ही भाषा वापरली नाही, त्यांच्या संयमाचं कौतुक. आणि याचवेळी भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते यांनी ज्या प्रकारे जरांगेंविषयी भाषा वापरली ती समर्थनीय नाही. त्यानंतर लगेच श्रेय घ्यायला येत आहेत. नक्की तुम्ही कोण आणि भूमिका काय, अशी विचारणा त्यांनी केली आहे. अजूनही प्रचेष्टा करतायत ते अजूनही जरांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करतायत. भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचं ते फार वेगळं आहे. हां, त्यांचा दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांगेंना बाहेर काढलं, जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही. या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत, कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते. त्यांचे प्राण कंठास किंवा त्यांचा जीव पणाला लागला होता. त्याच्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष. जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती. ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती, ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे. बरोबर आहे, आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना कोणीतरी शिव्या दिल्या असं म्हणतात, माझ्या आईला शिव्या दिल्या. इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षात दुतोंडे गांडोळे असं का म्हणतो आपल्याला कळेल. तुम्ही जेव्हा जरांगेजी इथे आले, पाटील इथे आले, तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या टोकाची अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, सगळ्यांनीच वापरली. एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही. हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले नेते त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहे. हां, लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात. मग नक्की तुम्ही कोण आहात, तुमची भूमिका काय ते सांगा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.